आपल्याला ऍडिशनल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त जे क्वेश्चन्स असतात ते लिनियर इक्वेशन्स मधून येतात, क्वाड्रॅटिक पेक्षाही जास्त. ठीक आहे, पण आपल्या बुकलेट मध्येही त्याचे क्वेश्चन सगळ्यात जास्त आहेत. सगळ्या टाईपची प्रॅक्टिस आहे. मी तुम्हाला काल परवा जे कॉन्सेप्ट म्हणून एक शिकवला होता बघा, एक्सचेंज वाला एक क्वेश्चन आहे, तशा टाईपचे क्वेश्चन आहेत. आणि एक सबस्टिट्यूट वाला क्वेश्चन आहे, ते ऍक्च्युअली लिनियर पॉलिनॉमियल नसते, आपण त्याला कन्वर्ट करून सॉल्व्ह करतो, पुन्हा रिसबस्टिट्यूट करतो. त्या टाईपचे क्वेश्चन त्या बुकलेट मध्ये आहेत. तर ते सगळं रिवाइज केल्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. डायरेक्ट हातात घेऊन असं बसू नका, आधी रिव्हिजन करा मग सॉल्व्ह करा. सॉल्व्ह मात्र डेली बेसिसवर 1 तास मॅथला रोज द्यायचा. 1 तास. 1 तासात 10 ते 12 क्वेश्चन सहज होतात, व्यवस्थित सॉल्व्ह करून. 1 तास मॅथला, 1 तास सायन्सला. डेली मॅथ सायन्सचा 2 ते 3 तास अभ्यास करायचा. 2 ते 3 तासात हे काम करायचं. ओव्हरऑल जर दिवसभरात 4 ते 5 तास अभ्यास करत असाल तर आपल्या क्लाससाठी 2 तास वेळ द्यायचा. 3 तासात शाळेचं काय काम आहे ते करायचं. त्याच्यामुळे वेळ नाही शाळेचा आहे हे कारण द्यायचं नाही. चला आता पहा, एक क्वेश्चन समजून घ्या, मध्ये मध्ये बोलू नका. मी आज तुमच्यावर फोकस करणार आहे वर्ड प्रॉब्लेम. वर्ड प्रॉब्लेम मध्ये काही अल्टिमेट लेवलचे क्वेश्चन असतात. त्यामध्ये एक क्वेश्चन आता बघा, थोडासा दिसायला मॅथचा आहे पण तो ऍक्च्युअली फिजिक्सचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नीट आहे का? प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट अँड दे आर ऑन अ स्ट्रेट रोड. सगळ्यांचं इकडे लक्ष असलं पाहिजे. मी काय म्हणतो ते आधी क्वेश्चनला समजून घ्या. समजा हा एक स्ट्रेट रोड आहे. या स्ट्रेट रोडवर 2 प्लेसेस आहेत, ए अँड बी. दे आर 30 किलोमीटर अपार्ट, म्हणजे याच्यातलं हे डिस्टन्स आहे. स्ट्रेट रोडवर आहेत म्हणजे कुठेही कर्व लाईन नाही. असो, हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी. पहिली कंडिशन, ए पोझिशनवर हमीद आहे, तो ए टू बी या डायरेक्शन मध्ये जात आहे ऑन बाईक, असा जात आहे. ऍट द सेम टाइम, हा जेव्हा निघाला त्याच वेळेस, प्रश्न नीट समजून घ्या, हायर ऑर्डर थिंकिंगचा क्वेश्चन आहे. ऍट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट फ्रॉम बी ऑन बाईक, ट्रॅव्हल्स टुवर्ड्स ए. त्याच वेळेस जोसेफ इकडे निघाला ए च्या डायरेक्शन मध्ये बाईकने. आता बाईकचा काही संबंध नाही, जाऊ दे. या पद्धतीने पहिली डायरेक्शन आहे. या डायरेक्शनला महत्व द्या. मी म्हणलं हा फिजिक्सचा क्वेश्चन आहे. आपण मागच्या वर्षी कायनेमॅटिक्स मध्ये अशा गोष्टी शिकलेल्या आहेत. तरी बघा, दे मीट ईच अदर आफ्टर 20 मिनिट्स. या पद्धतीने गेले तर थोड्या वेळाने हे या डायरेक्शन मध्ये येईल, हा या डायरेक्शन मध्ये येईल. तर हे दोघं समजा या पॉइंटला भेटले एकमेकांना, असं आल्यानंतर तर यांचा भेटण्याचा टाइम इथं आहे 20 मिनिट्स. ही झाली फर्स्ट कंडिशन. क्वेश्चन 50% संपलाय. पुढचा क्वेश्चन ऐका. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी at the same time but in the opposite direction towards A. A कडे जाण्याच्या डायरेक्शनच्या ऑपोजिट डायरेक्शन. सेकंड कंडिशन मध्ये B निघाला, A पण निघाला ऍट द सेम टाइम, पण आता B या डायरेक्शनला निघाला. ठीक आहे, सेकंड कंडिशन. हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. म्हणजे या डायरेक्शन मध्ये हमीदला जावं लागेल जोसेफला पकडण्यासाठी. आता हे जर इकडे तोंड करून निघाला तर काय उपयोग नाही, हा इकडे जाईल. आता हा या डायरेक्शनला चाललाय, हा या डायरेक्शनला चाललाय. पुढे चालून कुठे समजा ते इथं भेटले. आता इथं मीट होईल ना दोघांचा, तर इथे ते भेटले. या वेळेचा टाइम आहे 3 hours. 3 तासानंतर त्याने त्याला कॅच केलं. तर दोघांची स्पीड सांगा. आता समजून घ्या प्रश्न कसा आहे. ह्याच्यामध्ये असं माना, हमीदची स्पीड x किलोमीटर पर आवर, समजते? जोसेफची स्पीड y किलोमीटर पर आवर.
अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बुकलेट मध्ये आहेत म्हणून मी शिकवायलो. लक्ष द्या. x किलोमीटर पर आवर आणि आहे ना y किलोमीटर पर आवर. मी तुम्हाला नेहमी सांगतो व्हेरिएबल्स मध्ये तुमच्यामध्ये एक सेन्स डेव्हलप झाला पाहिजे. कोणत्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जास्त असेल. या क्वेश्चन मध्ये नीट विचार केला तर हमीदची स्पीड जास्त असायला पाहिजे. कारण हमीदला जोसेफ साठी कॅच करायला पुढे जायचंय. जर x ची स्पीड y पेक्षा कमी असेल तर तो त्याला कॅचच करू शकणार नाही. तर पहिल्यांदा कंपल्सरी असं लक्षात ठेवा की हमीदची जी स्पीड आहे ती x आणि जो जोसेफ आहे त्याची स्पीड y आणि कंपल्सरी एक आपण इथं लिहू x इज ग्रेटर दॅन y. ते लिहायचं बरं नेहमी. लार्जर स्मॉलर नंबर मध्ये पण ही कंडिशन असते. आता बघा पहिलं वर दिलेली इथून तुम्हाला इक्वेशन 1 मिळेल, इथून इक्वेशन 2 मिळेल आणि आपल्याला काढायची स्पीड आणि दिलंय काय सर, दिलाय टाइम आणि डिस्टन्स. डिस्टन्स तेवढंच कव्हर करायचं. इथं डिस्टन्स सेकंड कोणतेही दिलं नाही. जेव्हा दिलं नाही तेव्हा बाय डिफॉल्ट डिस्टन्स जे पहिलं दिले तेच धरायचं. आलं लक्षात? कारण त्या कंडिशनला हिडन ठेवलंय म्हणजे ह्याच डिस्टन्सला कॅच करायचं. आता आपण लहानपणी एक फॉर्म्युला शिकला होता. इथं लिहायचं वी नो म्हणून. माहित असो नसो. इथं लिहायचं वी नो. बघा मी काय बोलायलो. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आलं लक्षात? आता आपल्याला ऍक्च्युली दिलंय काय या क्वेश्चन मध्ये? टाइम दिलेला आहे. तर आपण इथे स्पीडच्या इक्वेशन ऐवजी टाइमचं इक्वेशन केलं तर जास्त बेटर राहील. आणि जे माहिती आहे त्याचं बनवा ना इक्वेशन. तर इथून तुम्ही करा टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता इथे जी स्पीड आहे ना ही दोघांची मिळून असणारी स्पीड आहे. मी तुम्हाला काल सबस्टिट्यूट वाला एक प्रकार शिकवला होता. हा क्वेश्चन त्याच्यात येतो. याला म्हणतात रिलेटिव्ह स्पीड किंवा रिलेटिव्ह वेलॉसिटी. आता तुम्हाला एक रूल सांगतो. पहिल्यामध्ये स्पीड ऑफ बघा दोघांचा स्पीड जो आहे तो एकमेकांना अप्रोच करण्याचा आहे आणि दुसऱ्यांदा एकमेकांपासून दूर जाण्याचा आहे. आता हे अप्रोच करत नाहीयेत. तर मी तुम्हाला मागे कायनेमॅटिक्स मध्ये एक सांगितलं होतं. दोन व्हेकल्स फेसिंग डायरेक्शन मध्ये येत असतील, नॉट ऑन द सेम लाईन, नाही तर धडक होईल. या डायरेक्शन मध्ये येत असतील तर जेव्हा ते इथे एकमेकांना क्रॉस करतात, एकमेकांना बघतात, तेव्हा त्यांची स्पीड जास्त वाटते. कधी बघा आपण असं जाताना जर इकडून एखादं व्हेकल आलं तर ते एकदम फास्ट मध्ये निघून गेल्याचा फील येतो. त्याची ऍक्च्युली तेवढी स्पीड नसते तरी आपल्याला ती वाटते. दिस इज कॉल्ड रिलेटिव्ह स्पीड. तर लक्षात ठेवायचं जेव्हा दोन ऑब्जेक्ट एकमेकाला अप्रोच करत आहेत तेव्हा इथे दोघांची स्पीड ऍड करतात. या क्वेश्चनचा मेन पॉइंट इथे आहे. आणि जेव्हा हा ह्याला कॅच करणार तेव्हा तुम्ही कधी बघा तुमच्या समोर एक व्हेकल आहे ना आपण त्याला मागे चेस करत आहोत तर तो तुम्हाला स्लो जाताना दिसतो. समोर जाणारी व्हेकल स्लो जाताना दिसते. त्याने जर मागे आपल्याला पाहिलं तर आपणही त्याला स्लो दिसतो. असं का झालं? दोघांच्या स्पीड सबट्रॅक्ट होतात. तर कधी लक्षात ठेवायचं जेव्हा सेपरेशन आहे, खाली सेपरेशन आहे तर सेपरेशन मध्ये रिलेटिव्ह स्पीड ही सबट्रॅक्ट होत असते आणि अप्रोच मध्ये ऍड होत असते. हा फिजिक्सचा फंडामेंटल रूल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्या इक्वेशन मध्ये स्पीड संस्कृती बेटा इकडे लक्ष दे. इथे तुम्ही स्पीड काय करणार? x मायनस वाय. सर इथं y मायनस एक्स का करत नाही? आम्ही ऑलरेडी काळजी घेतलेली आहे. म्हणून कोण मोठा हे आधी समजून घ्यायचं. आता एवढी स्टोरी सांगण्याचं कारण तुम्हाला जे दोन इक्वेशन बनवायचे ते इथून बनणार आहेत. चला पहिली स्टोरी. अकॉर्डिंग टू क्वेश्चन कंडिशन 1. पहिली कंडिशन काय सांगते बघा. आता मी काय म्हणालो 30 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं डिवायडेड बाय स्पीड. पहिल्या कंडिशन मध्ये एकमेकांना अप्रोच करत आहेत तर स्पीड होईल x प्लस वाय. हे इक्वेशन कशाचं आहे? आता टाइमचं आहे. डिस्टन्स बाय स्पीड आहे त्याचा रिझल्ट असेल टाइम. टाइम आहे पहिल्या कंडिशन मध्ये 20 मिनिट्स
आणि दुसऱ्या क्वेश्चन कंडिशन मध्ये आर्स. तर मिनिट आणि आरचे भांडण मिटवायचे तर दोघांना आर्स मध्ये करा. मिनिट्सला आर करण्याला 60 ने डिवाइड करतात. इथे जर तुम्ही 20/60 नाही केलं तर तुमचा क्वेश्चन चुकला. इथूनच चुकला, पुढे जायचं काम नाही. तर तुम्ही याला बघा माणसात घ्या, 1/3 येतं. तर इथून तुम्हाला 30/x + y हा 1/3 दिसतो. तर इथून x + y 90 दिसतो. इक्वेशन 1 तयार झालं. मेन काम आहे 2 व्हेरिएबल मध्ये इक्वेशन फॉर्म करणं. आता हे रेडीमेड दिल्यावर जगातला किती सोपा प्रश्न वाटतो, पण हे तयार करेपर्यंत मग वाटते कशाला जन्म घेतला, हे की नाही. हे तयार करेपर्यंत डोकं खराब होतं. आता सेकंड कंडिशन, हे तर फर्स्ट झालं. सेकंड कंडिशन काय सांगते, याला सॉल्व्ह करण्याच्या 2 मेथड आहेत. मी सोपी मेथड सांगायलो, म्हणजे इथून पुढे 2 मेथड आहेत. इथपर्यंत सेम आहे. अजूनही बघा सेम डिस्टन्स आहे, पण आता स्पीड x - y आहे आणि ह्याच्यासाठी 3 आवर्स लागतात. इथं बाय 60 करू नका, ते ऑलरेडी आवर्स मध्ये आहे. तर इथून तुमच्या लक्षात यायला असेल 3 × x - y is 30. सर याला मल्टिप्लाय करू का, असं काही करायचं नसते. याला डिवाइड करा, एक सोपं इक्वेशन बनतं. आता आपल्याला माहिती आहे एलिमिनेशन लावा, सबस्टिट्यूशन लावा, क्रॅमर्स रूल लावा, ग्राफ काढा, क्रॉस मल्टिप्लाय करा, डिटर्मिनंट लावा, इंटिग्रेशन लावा. जेवढ्या मेथड आहेत तेवढ्या कशाने लावा, काही प्रॉब्लेम नाही. त्याला पाहिल्याबरोबर y मरताना दिसतो. तर इथून सरळ ऍडिंग 1 and 2 करा. तर दोघांना ऍड केलं तर बघा 2x होईल, y कॅन्सल होईल आणि इकडून ऍड करून 100 होईल. कळलं? मी डायरेक्ट ऍड केले. तर इथून x किती येतो 50. याला उचलून ठेवलं समजा 1 मध्ये, तर 50 + y is 90. तर इथून y किती येतो 40. याचा अर्थ हमीद ची जी स्पीड होती ती 50 km/h होती. आणि याचे बघा, हे कोण आहे जोसेफ, 40 km/h. बघा आपण x ला y पेक्षा मोठं मानलं होतं. जे मानलं ते झालं पाहिजे. चुकल्यावर म्हण नका, मी तर मानलं होतं. मानलं म्हणजे ते त्याच्यावर तर तुमचं इक्वेशन बनलंय. तुम्ही ते मानलं नसतं तर y - x हे चाललं असतं ना. आणि y - x करा, सगळी स्टोरी चेंज होते. असं काही करू नका. त्याच्यामुळे हे केलं. तुम्ही आता चेक करा. पहिल्या कंडिशन प्रमाणे 30 किलोमीटर एकमेकांना अप्रोच करतात. 50 + 40 90 होईल. कळाले? 50 + 40 90 झालं. तर बघा 1/3 1/3 आहे की नाही, 1/3 आवर्स म्हणजे 20 मिनिट्स. वापस तिथं झालं ना 20 आलं नाही. अरे बाबा आपण त्याला केलंच आवर्स मध्ये, ते येणारच आवर्स मध्ये. मॅथ नेव्हर लाईज. दुसरी कंडिशन काय सांगते, जर 30 किलोमीटर डिस्टन्सला सबट्रॅक्ट केलं तर 10. बघा डिवाइड करा 3 आवर्स. तर या टाईपचा एक क्वेश्चन असतो. याच्यामध्ये ही थिंकिंग आली तरच पुढचा क्वेश्चन बनतो. आता या क्वेश्चनचा की पॉइंट लक्षात ठेवा. की पॉइंट, तुम्ही इथून एनसीईआरटी जे केलं तेच करायचं. इथं डोकं लागत नाही बरं. हे 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 सगळं कोणी करते तेव्हाच, जेव्हा हे जमते. सगळी स्टोरी इथं लपलेली आहे. कधीही 2 टाईपचे क्वेश्चन, 2 टाईपच्या कंडिशन आल्या की 2 एकमेकाला अप्रोच करत आहेत आणि सेपरेट होत आहेत. तर अप्रोचिंग मध्ये दोघांच्या स्पीडला ऍड करा आणि सेपरेशन मध्ये सबट्रॅक्ट करा. जो दुसऱ्याला चेस करत आहे, जो चेस करतो त्याची स्पीड जास्त ठेवा. कारण म्हणले दे मीट इच अदर, भेटतात म्हणजे त्याने त्याला कॅच केलेलं आहे. कॅच तोच करतो ज्याची स्पीड जास्त आहे. नाही तर पुढे चोर पळतोय, मागे पोलीस पळतोय, चोराची स्पीड पोलिसापेक्षा जास्त आहे आणि दोघं स्ट्रेट लाईनवर जात आहेत. आणि मग कमिशनरनं फोन केला पोलिसाला, काय करायला बाबा, चोराला पकडायला. कसं कसं पकडायला, मी चाललो 20च्या स्पीडने, तो चालला 60च्या स्पीडने, स्ट्रेट लाईनवर. तर या जन्मात तो काही त्याला पकडू शकणार नाही फिजिक्स नुसार. तर तो त्याला कॅच करतोय म्हणजे त्याची स्पीड कंपल्सरी जास्त असायला पाहिजे. समजला हा क्वेश्चन. ह्याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन असतो. ही टाईप 1 झाली. चला मध्ये मध्ये कोणी बोलू नका, लक्ष द्या. हा,
आता एक क्वेश्चन आहे बघा, अ 3 डिजिट नंबर. मी तुम्हाला बोललो होतो याच्याबद्दल. हा क्वेश्चन मला वाटते तुम्ही ट्राय करावा, कारण मी मला गोड सांगितली होती. 2 डिजिट नंबरला हे काय चाललंय तुमच्या दोघींचं? 2 डिजिट नंबरला 10x प्लस वाय लिहित जा. रिव्हर्सिंग ऑर्डर मध्ये 10y प्लस x लिहित जा. 3 डिजिट नंबर मध्ये 100x प्लस 10y प्लस z लिहित जा. रिव्हर्स केलं तर 100z प्लस मधला 10y तसाच राहतो आणि 100 तिथे कॉन्स्टंट ह्याच्यात येतो. तर मागे पुढे होईल फक्त 3 डिजिट नंबर बघा, 1 2 3 ला रिव्हर्स केलं तर 3 2 1 येतो, मधला नंबर बदलत नाही. तर हे साधं लॉजिक आहे. आता पहा, एक 3 डिजिट नंबर आहे इज इक्वल टू, हा कसा आहे पहा, 17 टाइम्स सम ऑफ डिजिट्स. काल आपण असाच एक क्वेश्चन पाहिला होता. सम ऑफ डिजिट्सच्या 17 टाइम्स आहे. पुढे कंडिशन बघा, इफ द डिजिट्स आर रिव्हर्स्ड, डिजिट जर रिव्हर्स केले तर जो न्यू नंबर बनेल, न्यू नंबर इज 198 मोर टाइम्स नाही, हा मोर म्हणजे प्लस 198 दॅन द ओल्ड नंबर. ठीक आहे. अल्सो, आता ही कंडिशन का दिली तुम्हाला 2 मिनिटांनी कळेल. अल्सो द सम ऑफ द एक्स्ट्रीम डिजिट्स, एक्स्ट्रीमचा अर्थ माहितीये 100चा आणि 1चा, टोकाचे 2 नंबर्स. जी एक्स्ट्रीम डिजिटची सम आहे इज लेस दॅन मिडल डिजिट. या कंडिशन शिवाय क्वेश्चनच बनत नाही. मिडल डिजिट बाय युनिटी. आता एक शब्द मुद्दाम दिलाय, युनिटीचा अर्थ असतो 1. आजपासून मॅथ्स मध्ये, फिजिक्स मध्ये, सायन्स मध्ये कुठे युनिटीचा अर्थ 1 घेऊन चालायचं. एवढ्या कंडिशन दिल्यात. फाइंड ओरिजिनल नंबर. मला वाटतं तुम्ही 2 इक्वेशन जर फॉर्म केलात तर मला फार आनंद होईल. ऍक्च्युली इथं 3 इक्वेशन बनतात. 3 डिजिट नंबर आहे. ठीक है, 3 डिजिट नंबर है. तो क्या क्या करोगे? झेड मानून करता? नका करू, नका करू. त्याचं कारण सांगतो. तुम्ही जर झेड तिसरा व्हेरिएबल आणला तर तुम्हाला 3 इक्वेशन बनवावं लागतील. एक्स आणि वाय मानूनच करा. 2 व्हेरिएबल वापरूनच या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचा ट्राय करा. 2 मिनिटं डोक्याला ताण द्या आणि इक्वेशन बनतील का बघा. एवढा ताण दिला तरच तुम्ही 10वीला आलात. हेच तर प्रॉब्लेम आहे, आपण बघायला शिकत नाही काही काही. 3 डिजिट नंबर आहे, 100 टेन्स आणि युनिट. 100 ला एक्स माना, ह्याला वाय माना. सर मग याला झेड मानतो माना. तिसरं इक्वेशन माझ्या बाबा चालले. 3 इक्वेशन सॉल्व्ह करायला फार डोकं खराब आहे बेटा. याला आपण एक्स वाय मध्ये सॉल्व्ह करू. सर एक्स वाय मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी आमच्याकडे काय आहे? ही एवढी लांब लचक लाईन आहे. बघा काय म्हणते, मिडल डिजिट पेक्षा जर एक्स्ट्रीमची सम 1 ने लेस असेल, याचा अर्थ मिडल यांच्यापेक्षा 1 ने मोठा असेल ना. हा असेल एक्स प्लस वाय प्लस 1. कुठं झेड घेतला बघा, मी 2 व्हेरिएबल मध्ये ऍड केलं. म्हणून म्हणलं क्वेश्चन मध्ये काही ना काही छान लपलेलं ते शोधता आलं तर 50% आन्सर येतो. आता 2 मिनिटात सॉल्व्ह करा. करा 10-15 मिनिटं वेळ करा सॉल्व्ह. बेस्ट क्वेश्चन. हा आता इकडे पहा, आय एम गोइंग टू सॉल्व्ह दिस. बघा कंडिशन 1, सगळ्यांनी लक्ष द्या. मी डिजिट मानले हे एक्स, एक्स प्लस वाय प्लस 1 आणि वाय. हे कसं आलं कळलं सगळ्याला, की मिडल जो आहे तो एक्स्ट्रीमच्या सम पेक्षा 1 ने जास्त आहे. कारण सम 1 ने कमी आहे म्हणते ना, तर मिडल जास्त असायला पाहिजे. तर या पद्धतीनं करणं जास्त सोपं असतं. हे डिजिट झाले. तर पहिली कंडिशन 3 डिजिट नंबर. आता नंबर लिहिण्यासाठी मला इथे घ्यावं लागेल 100x. आता ह्याला 10 टाइम्स केलं तर कोण येतो? 10x प्लस 10y प्लस 10. हा झाला 3 डिजिट नंबर.
अरे प्लस वाय पण राहिला सोबतीला. हा 3 डिजिट नंबर 17 टाइम्स आहे सम ऑफ द डिजिटच्या. सम ऑफ द डिजिट्स आहे 2x प्लस 2y प्लस 1. डिजिटची सम म्हणजे यांची सम करायची, नाही तर म्हणतात डिजिट कुठे आहेत म्हणून. तेच लक्षात द्या, कोणीही काही करू नका आगाऊपणा. इथून काय येते 110x. ए मुलींनो, इकडून येते 11y. इथून येते 34x 34y प्लस 17. आता xy सोयरे सोयरे जवळ घ्या, हे मायनस होईल. 11y सोबत 34y येईल आणि 17 सोबत 10 तिकडे जाईल. इथून किती आले 76x. इथून किती येतात 23y आणि इथून आला 7. बस आता कोणी कॅन्सल होत नाही. हे अतिशय दिसायला गोंडस असं इक्वेशन. पहिले इक्वेशन बनलं, मज्जा. आता पुढे काय म्हणते बघा, लक्ष द्या. इफ डिजिट्स आर रिव्हर्स न्यू नंबर, तर मी तुम्हाला सांगतो न्यू नंबर इज 198 प्लस ओल्ड नंबर, अशी कंडिशन आहे. सर न्यू नंबर काय असेल, न्यू नंबर मध्ये जो y होता तो 100y बनेल, मधला तर फिक्स राहील, तो नाही चेंज होत, मी आता सांगितलं. तर तो ऍज इट इज 10x 10y 10 राहील आणि हा काय होईल x होईल. तर हा जो न्यू नंबर आहे तो ओल्डच्या, ओल्ड बघा इथे आपल्याकडे 100x प्लस 110x प्लस 11y प्लस 10, हा ओल्ड नंबर होता. त्याच्यामध्ये फक्त 198 ऍड करायची. मोर म्हणले ना, ही झाली तुमची कंडिशन. तर बघा 100y 10y 110y 10x x 11x. अरे याच्या उलटच होणार ना बाबा, असा काय मोठा तीर नाही मारायचा आपल्याला. लक्ष द्या मी काय काय करायलो. मी जमेल तेवढं तुमचं कॅल्क्युलेशन सोपं करेल ना. तर मी काय करतो, पहिल्यांदा त्या 10 लाच मारून टाकतो, ते नकोच मला इथं. आता 11y इकडे आणा, मायनस 11y याला इकडे घेऊन या, मायनस प्लस कोण आहे 11x मायनस 110x इकडे आला. इकडे एकटा कोण बसलेला आहे 198. बघा काय होतं इथून 11 11 11. एक काम करू, सगळ्याला 11 ने डिवाइड करू, 11 ने डिवाइड करा, सोपं होते बघा काम. 10y मायनस y प्लस x मायनस 10x. 11 आता किती उरले 8 18. बघा मी किती लहान केलं त्याला. तर इथून कोण आला सर, इथून 9y येतो, मायनस 9x येतो, 18 येतो. अरे सर हे तर अजून लहान लेकरू बनते. y मायनस x इज 2. किती छोटं छान इक्वेशन आलं. आता तुम्ही एक काम करा, सर या दोघांना सॉल्व्ह करायचंय आम्हाला, ठीक आहे. तर आपण एक काम करू, इथून y ला घेऊ x प्लस 2 आणि याला सबस्टिट्यूट करूया इथे. कळलं. आपलं जे इक्वेशन आहे 76x मायनस 23y इज इक्वल टू 7. हे पहिले इक्वेशन आहे. दुसरं काय होतं y इज इक्वल टू x प्लस 2. चला y मध्ये इथं त्याला सबस्टिट्यूट करू. तर 23 इथं घ्या, x प्लस 2 7. तर 76x मायनस 23x मायनस 46. तर इथून किती येतात 53 आणि इथून येते 53. तर x डायरेक्ट 1 आला. अरे किती सोपा प्रश्न. y होतो 1 प्लस 2, y आला 3. सर हे ते एक्स्ट्रीम डिजिट आले, एक्स्ट्रीम. आता मधला मग कोण होता सर, मिडल नंबर ना या दोघांच्या समपेक्षा 1 ने जास्त होता. तर x प्लस y प्लस 1 होता तो, म्हणजे तो 1 प्लस 3 प्लस 1 म्हणजे तो डिजिट 5 आहे. तर x 1 आहे, मधला 5 आहे, युनिट 1 आहे. दॅट 3 डिजिट नंबर इज 153. ऐसा सॉल्व करना इसको. मी काय म्हणलं 3 डिजिट 4 डिजिट वाले पण क्वेश्चन्स असतात, कंडिशन दिल्या जातात. लिटरली दिस क्वेश्चन बिलॉंग्स टू स्टेट बोर्ड टेक्स्ट बुक. असे प्रश्न आहेत. म्हणून मी तुमची प्रॅक्टिस चांगली व्हावी म्हणून आपल्या बुकलेट्स मध्ये असे काही चांगले क्वेश्चन दिले ते करा.
समजलं? आता तुम्ही सगळ्या कंडिशन लावून पाहिल्या तर बसणारच आहेत, नो प्रॉब्लेम. चला इथं थांबू आपण.